सर्वधर्म समभाव हा नपुंसक प्रकार असल्याचं विधान संभाजी भिडेंनी केलं। नाशिकमधील व्याख्यानामध्ये बोलताना संभाजी भिडेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। दरम्यान भिडेंच्या या विधानानं नवीनच वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत। सर्वधर्म समभाव हा नीचपणा आणि नपुंसकपणा हा प्रकार म्हणजे ना धड स्त्री ना धड पुरुष म्हणजे नपुंसकपणा। देव देश आणि धर्मासाठी कटिबद्ध रहा। 15 ऑगस्टला तिरंगा फडकवू, लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार यासाठी काम करा। सगळ्यांमध्ये सामील हो, तिरंगा फडकवू, पण डोक्यात हिरोजी फर्जंदनं सांगितलं ते काम करू। आंबे खाऊन मूल होतं, मी आंब्याचं झाड लावलं, तिथे तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता। खग्रास ग्रहण काळात मंत्राचा जप केल्यास मंत्राची शक्ती जन्मोजन्मी मिळते। संभाजी भिडे यांचे एक विधान समोर आलेलं आहे। सर्वधर्म समभाव म्हणजे निव्वळ नपुंसकपणा आहे असं विधान केलं। बरीचशी चर्चा रंगते या विधानाला घेऊन पुन्हा एकदा। मी आज सीझन नसताना सुद्धा भरपूर सकाळी आंबे खाल्लेत। त्यांचं वक्तव्य नीट ऐकतो, कारण की त्यांच्या भूमिका सकाळी वेगळ्या, दुपारी वेगळ्या, संध्याकाळी वेगळ्या असतात। त्यामुळे नेमकं वक्तव्य काय केलं ते ऐकून प्रतिक्रिया देणं संयुक्तिक आहे। बघा, आता मला काय वयाप्रमाणे त्यांच्यावर जास्ती बोलता येत नाही, पण आता ही अशी भूमिका घेणं हे किती मॅच्युरिटीचा भाग आहे हे तुम्ही ठरवायचं।